मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकर, मृणालिनी जांभळे यांच्यासह काही जणांची सुमारे 47 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी अविनाश जाधव नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। हा आरोपी पेशानं बिल्डर आणि निर्माता असल्याची माहिती मिळतेय। 2019-20 दरम्यान रिअल इस्टेट प्रकल्पात गुंतवणुकीचा आमिष दाखवत त्यानं पैसे लाटलेत। यात वर्षा उसगावकरांनी 11 लाखांची गुंतवणूक केली होती, तर मृणालिनी जांभळे यांनी 15 लाखांची गुंतवणूक केली होती। त्यांच्यासह अनेकांची यात फसवणूक झाली आहे। या प्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल करण्यात आलाय। या संदर्भात मृणालिनी जांभळे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांनी। मग कधी तुम्ही पैसे गुंतवले, किती गुंतवले आणि कोणी कोणी गुंतवले? तर पहिल्यांदा 2019 डिसेंबरला म्हणजे 2019ला डिसेंबरमध्ये मी पहिल्यांदा गुंतवले आणि त्याच्यानंतर म्हटलं माझ्यासाठी आता माझा जर का काही फायदा होत असेल तर जे माझ्या जवळचे आहेत, माझा भाऊ वर्षाताई जे मला खूप क्लोज आहेत, तर म्हटलं आपण त्यांनाही सांगूया की त्यांचाही फायदा होऊ दे, त्यांनाही काही जरा। तर मी त्यांना सांगितलं। मग तेव्हा पहिल्यांदा ते अविनाश जाधव आले आणि मग वर्षाताईंना ते सांताक्रूजला भेटले। सांताक्रूजला स्टेशनजवळ कुठंतरी एक रेस्टॉरंट आहे, आम्ही तिथे भेटलो। तिथे त्यांना ती सगळी माहिती सांगितली। नंतर माझ्या घरी आले, माझ्या भावाला तिकडे सांगितलं आणि वर्षाताई पण होत्या। परत त्यांना सगळं सविस्तर सांगितलं। माझ्या घरी सगळी बोलणी झाली। म्हटलं ठीक आहे आणि मग असं असं आपण करूया सगळ्यांनी। आणि माझ्या वहिनीचा जो भाऊ आहे मग तो पण आला होता। मग त्यालाही सांगितलं, कारण त्याच्या इथंही असं काही त्याच्याकडेही काही अमाऊंट असते, म्हणून म्हटलं की ठीक आहे तुम्ही पण लावा। आणि वर्षाताईंच्या ज्या मदतनीस आहे अनिता, तर वर्षाताईंनी तिलाही सांगितलं की ती म्हणे ती आपली तिच्या याच्याप्रमाणे तिनेही काही पैसे अमाऊंट तिनेही लावली। तर असं करून आम्ही ठीक आहे म्हटलं। तर आम्ही त्याला चेक जे वगैरे आहेत वगैरे आणि जी काही काही जणांनी चेक दिले, काही काही जणांनी RTGS केले आणि काही थोडीशी अमाऊंट कॅशही दिली। तर आम्ही ते हे सगळं माझ्या घरी दिलं। म्हणजे असं किती पैसे दिले, कोणी कोणी किती पैसे दिले? कोणी कोणी म्हणजे आता मी माझे 15 लाख आहेत, माझ्या भावाचे 11 आहेत आणि माझ्या वहिनीचा भाऊ आहे त्याने कॅश दिलेले आहेत, त्याचे 8 आहेत आणि वर्षाताईंचे 11 आहेत आणि त्यांची जी मदतनीस आहे तिचे 2 आहेत। तर असे सगळ्यांनी आम्ही काही जणांनी कॅश, चेक, 50 लाखहून अधिकची रक्कम होती। 47 आहे। 6 वर्ष झाली। मग कुठून तरी मला परत त्याचा पत्ता मिळाला, मला फोन नंबर मिळाला, मी तिथे गेले। पण तो आता अशा एका बिल्डिंगमध्ये त्याने घर बदललं आहे त्याचं, जसं प्रत्येक वेळेस बदलत असतो। तर आणि हां, अजून एक सांगायचं, मुंबईतच आहे तो? आता तो मुंबईलाच आहे। मुंबईला डोंबिवली फेज 2 मध्ये राहतो, पलावाला फेज 2 मध्ये राहतो तो। आणि त्या दरम्यान त्याच्याकडे जे त्याने मला अजून एक पत्ते काही सांगितले होते ना, की हा पत्ता इथे, हा पत्ता इथे, हा पत्ता इथे, मी सगळीकडे जाऊन आले। आणि ज्या मी घरी गेले तिथे सगळं घर ते बंद, इथे राहायला होतं, इथे भाड्याने राहत होता, इथे भाड्याने राहत होता, इथे भाड्याने राहत होता, म्हणजे पनवेल, उरण, मी सगळीकडे जाऊन होते। सगळीकडे हेच म्हणाले की हा एक नंबरचा फ्रॉड माणूस आहे। सगळीजणं लोक इथे येतात विचारायला आणि तो सगळीकडनं असेच त्याचे धंदे की इकडे काय झालं की तिकडनं पळा दुसरीकडे, इकडनं पळा दुसरीकडे, असं करतो तो। मग त्याच्यानंतर मग त्याने आणि आता त्याने एका अशा बिल्डिंगमध्ये घर घेतले की तिथे ते स्वाईप केल्याशिवाय वरती जाऊ नाही शकत। त्याच्यामुळे मला जायला नाही मिळालं। म्हटलं आता पत्ता तर मिळाला आहे, म्हणजे आता इथून पण गुल होण्याच्या अगोदर आता काहीतरी करायलाच पाहिजे। मग त्याच्या बिल्डिंगच्या समोरच एक त्याचं बिल्डिंगचं जे सिक्युरिटी असतात ना त्याचं ऑफिस होतं। मी तिथे गेले तर त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला असा पत्ता नाही देऊ शकत जोपर्यंत तुम्ही पोलीस कंप्लेंट करत नाही। म्हटलं बाबा आता करायलाच पाहिजे, आता पाणी डोक्यावरून गेलेलं आहे। 6 वर्ष झाली या गोष्टीला। तर मग आम्ही कंप्लेंट केली, वर्षाताई माझ्याबरोबर होत्या, आम्ही कंप्लेंट केली त्याची रीतसर। आणि मग आता तेव्हा नंतर कंप्लेंट केल्यावरती सुद्धा त्याला फोन फिरवला, त्याला तोही नंबर त्याचा बदलला। तो परत त्याने स्विच ऑफ करून वेगळा नंबर घेतला आणि ज्या ठिकाणी मी गेले होते परत तो ॲड्रेसही बदलला। पण आता लकीली पोलिसांनी शोधून काढलं आणि माझा विश्वास आहे पोलिसांवरती की ते मला सहकार्य करतील आणि माझे पैसे माझे म्हणजे आमच्या सगळ्यांचे पैसे मिळण्यास मदत करतील। तर मला वाईट ह्याचं वाटे जास्त की मला माझ्या आईने जे तिच्या शेवटी जे आम्हाला जे घर विकून जे पैसे आलेले होते, मी काही कोणी मोठी श्रीमंत नाही आहे, जे काही घर विकून जे पैसे आलेले होते ते मला आणि माझ्या भावाला अर्धे अर्धे दिले होते, त्या पैशांचं हे असं झालं आहे। तर आता म्हणून मी पोलिसांकडेच न्याय मागते की आता मला सपोर्ट करा आणि मला माझे पैसे मिळण्यास, माझे आणि वर्षाताईंचे, अनिताचे, माझ्या भावाचे, मंदार जांभळेचे आणि माझ्या वहिनीचा भाऊ संतोष याचे पैसे मिळून द्यावे।
नक्कीच शिवाजी पार्क पोलीस करतीलच, त्याचा शोध लावतील. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. आपण एकंदरीत सर्व प्रकार जाणून घेतला. या स्वतः आहेत, दुसऱ्या वर्षा उसगावकर आहेत, त्यांची देखील फसवणूक झालेली आहे. एकूण 47 लाख रुपयांची यामध्ये फसवणूक झालेली असून मुंबई पोलीस जे आहेत, शिवाजी पार्क पोलीस जे आहेत, त्यांचा शोध घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. कॅमेरा पर्सन कल्पेश सावर्डेकरसह मी ऋतिक गणाकवार, NDTV मराठी, मुंबई.